तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढं का ड्रग्सचं प्रमाण वाढलंय आणि काय नक्की चाललंय? खरं तर ही चांगली दुर्दैवाची गोष्ट आहे. जिल्ह्याचं आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी असेल तर गुरुबाकांची भूमी आमची. बरं. आणि यामध्ये तुळजापूर सारख्या शहरात असेल, परांडा असेल किंवा आमच्या धाराशिवमध्ये सुद्धा काही प्रमाणात ड्रग्सचा जो शिरकाव झाला आहे हा खूपच दुर्दैवी आहे. सध्याच्या आपण तरुण पिढीला जर कुठलं आव्हान असेल तर ड्रग्ज आणि ऑनलाईन गेम ह्या दोन गोष्टीचं आव्हान आहे. पण याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला पॉलिटिकल बॅकिंग असं बोललं जातं, तर त्यात तुमचं मत काय? निश्चितच राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढं खुलेआमपणे चालू शकत नाही. मागच्या 2-3 वर्षापासून तुळजापूरमध्ये अक्षरशः टपरीवर पान जसं मिळतं तसं ड्रग्ज मिळायचं. हजारो तरुण यातून याच्या आहारी जाऊन त्यांची कुटुंबीय उद्ध्वस्त झाली. आणि अशा वेळेस कुठेतरी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय ह्या गोष्टी तिथं गणपतीमध्ये देखावे होतात ड्रग्जवर. बरं. पण पोलीस यंत्रणेला माहीत होत नाही. ही म्हणजे असं कसं असू शकतं? आणि याला कालच आपण प्रकार बघितला की त्या ठिकाणी महसूल मंत्री त्या आरोपीचा जामीनवर सुटल्या आरोपीचा सत्कार करतात, त्याच्या पाठीवर हात ठेवतात देतात. यातून समाजाला संदेश काय जाणार? एका बाजूला मुख्यमंत्री ड्रग्सच्या बाबतीत झिरो टॉलरन्स अशी गोष्ट करतात, ड्रग्सच्या बाबतीत कुणाचीही गय केली जाणार नाही असं सांगतात. आणि त्या ठिकाणी एक वरिष्ठ मंत्री त्यामध्ये जामीनवर सुटलेल्या आरोपीच्या पाठीवर हात ठेवून त्याचं कौतुक जर करत असतील तर मग सर्वसामान्य माणसाला किंवा तिथं तरुण पिढीला संदेश काय द्यायचा तुम्हाला? ओके. पण कोण कोण तुम्ही काय नाव घेणार का? कोणाचं? यात स्पष्ट सत्ताधारी पक्षाचं पाठबळ असल्याशिवाय एवढी कोणाची हिंमत होऊ शकत नाही. कुठल्याही सत्ताधारी पक्षानं किंवा गृह विभागानं जर ठरवलं तर एका दिवसात बिमोड होऊ शकतो. अजूनही त्या ड्रग्सच्या बाबतीत जो मुख्य आरोपी आहे अतुल अग्रवाल, मी विधानसभेतही बोललो होतो की त्याचा फोन अजूनही चालू आहे. अच्छा. जे आरोपी अटकेत आहेत त्यांनी सांगितलं की मी अतुल अग्रवालकडनं घेत होतो. अजून त्याला अटक का केलेली नाही? तुम्हाला सिंडिकेट खरंच मोडून काढायचं का नाही हे सांगणं गरजेचं आहे. मग एका बाजूला तो राजरोसपणे फिरत असेल आणि ज्या प्रमुख आरोपी आहेत जे ड्रग्स पेडलर म्हणजे तुळजापूरला सोलापूरला जी पुरवठा करतो त्यांच्यावर आधीही गुन्हे आहेत. ओके. मग त्या लोकांचं त्यांच्या जबाबात आलंय की आम्ही याच्याकडनं घेत होतो इतक्या वर्षापासून. मग त्याला तुम्ही चौकशी केली का? त्याला अटक केली का केली नाही? याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे. आणि फक्त झिरो टॉलरन्समध्ये माध्यमासमोर बोलायचं, विधानसभेत बोलायचं, कृतीत मात्र तुम्ही त्यांना पाठीशी घालायचं असं असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंच असू शकत नाही. ओके. तुम्ही रमी खेळाचा मुद्दा फार उपस्थित केलेला होता विधानसभेमध्ये, पण तिथंच एक मंत्री रमी खेळताना सापडले. कसं काय झालं असं? तो भाग वेगळा. मंत्र्यांनी कृषी सारखं एखादं महत्त्वपूर्ण खाता असताना त्या ठिकाणी महाराष्ट्राचा शेतकरी कर्जमाफी कधी होईल, 2-2 वर्षापासून ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचे पैसे महाडीबीटीवर अनुदानाचे आले नव्हते, हे मिळत नाहीत. ह्या विषयावर चर्चा होणं किंवा त्यातून काही निर्णय अपेक्षित असणं गरजेचं असताना त्या ठिकाणी कृषी खात्यासारखं जबाबदार खातं एखादा मंत्री तिथं पत्ते खेळताना जर व्हिडिओ येत असेल तर ह्यापेक्षा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला दुर्दैव कुठलं असू शकतं का असं मला वाटतं. बरोबर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.